परळीतल्या महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये शवविच्छेदन अहवालातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। महादेव मुंडे यांच्या शरीरावर तब्बल 16 गंभीर वार करण्यात आले होते आणि त्यांच्या मानेवर 4 गंभीर वार झालेले आहेत। हातावर जखमा आहेत आणि त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत जीवाच्या आकांताने प्रतिकार केल्याचं यामध्ये स्पष्ट होतंय आणि ही निर्घृण हत्या झाली। दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा मृतदेहावर रक्तानं माखलेली बनियन, शर्ट आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या। तर 20 महिने आता उलटून गेलेले आहेत तरीही आरोपी अजूनही निष्पन्न झालेला नाहीये आणि त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं हे प्रकरण आता अधिक गंभीर झालेलं आहे। तर या अहवालामध्ये नेमकं काय आहे तेही आपण पाहूया। महादेव मुंडे यांची अत्यंत निर्घृण अशी हत्या झालेली, मुंडेंच्या शरीरावर तब्बल 16 वार दिसतात। या अहवालामध्ये काय आढळले ते आपण पाहतोय। महादेव मुंडेंचा गळा कापलेला आहे, मानेवर उजव्या बाजूला 4 वार आहेत, तोंड ते कानापर्यंत एक खोल वार आहे, मानेवर वार करताना घाव चुकल्यानं तोंडावरून कानापर्यंत वार आहे, श्वसन नलिका कापली आहे, रक्तवाहिन्या तुटल्यात। मारहाणीमुळे महादेव मुंडेंच्या शरीरातून अतिरिक्त रक्तस्राव झालाय। डाव्या आणि उजव्या हाताला अंगठ्याजवळ, तळहातावर, मधल्या बोटाजवळ वार आहेत। खाली पडल्यानंतर डावा गुडघा खरचटलेला आहे। जीव वाचवण्यासाठी महादेव मुंडेंनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे।